जे गोपाळ आहेत हे थरावर थर लावतायत. महाराष्ट्राच्या विकासासाठी तुम्ही काय कसे थर लावणार आहात आणि काय संकल्प आजच्या दिवशी? आज गोकुळाष्टमीच्या निमित्तानं पहिल्यांदा सर्वांना शुभेच्छा. आणि दहीहंडी एक फार अनेक वर्षाचा एक पारंपरिक जो काही खेळ आहे तो आपल्या राज्यामध्ये होतोय. मध्यंतरी तर स्पेनमधूनच सुद्धा काही खेळाडू आले होते. परंतु एक सामाजिक, धार्मिक अशा सर्व अर्थानं सगळ्यांना एकत्र आणण्याचं ते व्यासपीठ आहे. त्यामुळे मला वाटतं दिवसेंदिवस त्याची जी लोकप्रियता वाढते. पूर्वी 10 थर होते, आता 15 झाले, आता वाटतं 23 पर्यंत काहीतरी गेलेले आहे. आता मध्यंतरी सरकारनं विमा उतरवण्याचा निर्णय घेतला होता. आता याच पद्धतीने विकासाचे थर आता आम्ही महायुतीच्या माध्यमातून आता देत चाललेलो आहोत. लोकाभिमुख सरकार देण्याचा जो संकल्प माननीय देवेंद्रजींनी केलेला आहे, मला वाटतं तो निश्चितपणे पूर्णत्वाला जाईल. याच्याबद्दल आमच्या मनात कोणाच्याच मनात शंका नाही. पुण्यातील जलसंपदाची जमीन एका खासगी बिल्डरला देण्याचा सध्या धाड घातलेला आहे असं समोर आले. नेमकं काय तथ्य आहे त्या बातमीत, काय नेमकी वस्तुस्थिती आहे? तर म्हणजे जुनं प्रकरण होतं. मला वाटतं 2005 साली काही केव्हा तरी जमीन ती सुभाष सहकारी सोसायटीला देण्यात आली होती. नंतर त्या सोसायटीने खाजगी विकासाबरोबर करार केला की आमची काही जमीन ती विकास त्याच्यामध्ये काही बांधकामं करून त्यातून आम्हाला सोसायटीला निधी द्या म्हणून. अशी साधारण माहिती आता मला प्राथमिक आलेली आहे. पण 2022 साली त्या संदर्भातला काही निर्णय परत झाला होता. परंतु वस्तुस्थिती काय आहे, तर मी आमच्या अपर मुख्य सचिवांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहे. असं काही गैरकारभार असेल तर आपण तो जो करार झाला असेल तो रद्द करू. आपण जर बघितलं तर परवा संजय राऊत आले होते, बाळासाहेब थोरात डिग्रेसमध्ये होते. थोरातांनी असं म्हटलंय की आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये निळवंड्याचं सगळं काम झालं, पाणी सोडण्याचं काम मात्र सत्ताधाऱ्यांनी आता केलंय आणि अनेक जण जलदूत झाले. कुठेतरी अप्रत्यक्षपणे तुम्हालाही त्यांनी मला वाटतं काय थोरातांच्या टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांच्या त्या सगळ्या टीकेचं उत्तर जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत दिलेलं आहे. त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शिर्डी असेल, संगमनेर असेल, या ठिकाणी बोगस मतदार होते व त्यामुळे आमचा पराभव झाला. आता 40 वर्षानंतर त्यांना समजलं मला वाटतं बोगस मतदान होतं. 40 वर्षात लोकांनी तुम्हाला निवडून देताना बोगस मतदान होते का? कसं आहे की कोणत्याही निवडणुकीचा निकाल खुल्या मनानं स्वीकारला पाहिजे, खेळाडूतून स्वीकारला पाहिजे. तुम्ही असे आरोप करून तुमच्या मतदारसंघाच्या मतदारांना तुम्ही अपमान करताय. मुळाप्रवरा वीज संस्थेचं परत पुनरुज्जीवन होऊ शकतं का? कारण अनेकांना अपेक्षा आहे की ती संस्था परत चालू होईल आणि अनेकांचे जे रोजगार हिरावले गेले किंवा संस्था बंद पडली. म्हणजे मुळाप्रवराच्या पुनर्जीवनासाठी आता काय प्रयत्न करणार आहोत आपण? असं की त्यावेळी काही लोकांनी हेतू पुरस्कर संस्था बदनामी करून तिला घालवलं. आणि मला वाटतं त्यावेळी आपल्या राज्याचे जाणते राजे जे होते त्यांचा सिंहाचा वाटा होता की त्यांना विखे पाटलांचं वर्चस्व खूपच नव्हतं डोळ्यामध्ये. आणि मग काय ज्यावेळी 1 लाख शेतकरी ग्राहक निवेदन देतात ती संस्था राहिली पाहिजे. आणि एकच संस्था महाराष्ट्र वितरण कंपनी म्हणत होती की तिचं लायसन रद्द केलं पाहिजे. सरकार त्यावेळी कोणाचं होतं? आणि मग त्यांनी एकाच संस्थेचं ऐकलं आणि 1 लाख ग्राहकांचा आव्हान केला. राजकीय सुडापोटी त्या संस्थेचं खरं संस्था उद्भव झाली. आणि आता पुनर्जीवन करायचं नाही करायचं, त्याला किती त्याचे आर्थिक फायदे तोटे आता अनेक वर्ष होऊन गेले. पण मग संस्था गेलेलं मात्र दुःख आहे. तुम्ही शरद पवारांवर टीका करताना असं म्हटलं जनाची नाही तर मनाची ठेवा वगैरे, आणि कुठेतरी अजित पवारांवर पण टीका केली. कुठेतरी तुमच्यामध्ये अंतर्गत दुसपूस आहे. अजित पवारांवर टीका अजिबात करण्यात आली नव्हती. तो विपर्यच केलेला. मी मागे त्या संदर्भात कालही खुलासा केला. कोणत्या विषयाबद्दल मी ते बोललोय आता माध्यमाशी बोललोय मी ऑलरेडी. त्यामुळे अजित पवारांचा मुद्दाच नाही. आपले जाणते राजे जे आहेत त्यांनी ज्या राज्याला शेतकऱ्यांना सहकारी चळवळी अनेक वर्ष खेळवलं, भूलथापा दिल्या, त्यांच्याबद्दल माझी भूमिका होती.